सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर अनदर व्हिडिओ. आता वाजलेत किती 3:45 वाजलेत आणि आज मी जरा सुट्टी घेतल्यानं मग विचार केला चला कुठेतरी फिरून येऊयात. मग आता चाललो आहे मी. बघू किती वाजेपर्यंत पोचतो. इथे तर मला 5चा टाईम दाखवतो आहे पोचण्याचा. ओके म्हणजे 5चा ना. हां जवळपास 1.5 तास तरी दाखवतो आहे मला. आता इथे ऊन पण खूप आहे, पाऊस नाही आहे, काहीच नाही. आणि आता मी पाम बीच रोडला कनेक्ट होऊ तर त्याच इथे आहोत. स्पीड ब्रेकरचा एवढा कंटाळा येतो ना यार खरंच. सिग्नल आहे. होप सो व्हिडिओ बरोबर आला पाहिजे. हा इथे प्रशांत कॉर्नर. इकडे समोसे वगैरे मस्त मिळतात, पाणीपुरी समोसे. ह्याला बघ ना यार, बघत नाही काही नाही. बघू आता प्रवास कसा होतोय तो. सगळे ॲक्सेसरीज हेल्मेटला लावलेत ना, त्याच्यामुळे हेल्मेट खूप जड वाटतोय. सवय नाही ना. शिवानी जमतंय ना बरोबर. हा जो डांबरीकरण केलेला आहे ना, हा पाय जरा मस्त वाटतो, एकदम स्मूथ. आता जस्ट रिसेंटलीच केलेलं आहे. थँक्यू. अरे मग काय झालं. इथे आहे ना ते फ्लेमिंगोच आहेत बघ, ते येतात इथे. कधी बघितलं. ओके आता हां बरोबर. ही आता इथे महानगरपालिका आहे ना. आपण आता बेलापूरला आहोत. आता इथून राईट टर्न घेऊन JNPT रोडला कनेक्ट होऊ. सिग्नल पण एवढा मोठा आहे ना हा, तर गरमीत हालत खराब होते. तुझा आवाज तसं पण कॅमेरामध्ये जाणार नाही. हे तो पाऊच घेतलायस ना माईकचा. मस्त. आता तिकडे जे दिसतंय ना, तो नवी मुंबई एअरपोर्ट आहे. कॅमेऱ्यात किती दिसतंय काही आयडिया नाही आहे मला. हां
पण जोरात आहे, म्हणजे असं क्रॉस विंड्स आहेत. रस्त्यावर धूळ किती उडत आहे. इथे आय थिंक सो ट्रेनिंग देतात वाटतं इथे, ड्रायव्हिंगची, बाईकची. हे बघ ना, तसंच बनवलेलं वाटतंय. ॲक्च्युली पळसवाडा घ्यायचा नाही आहे, हा सरळ सरळ रोड घ्यायचा आहे. बिल्डिंग्स काय वाटत आहेत. कॅमेरा चालू केला आहे मी, हे बघ. ते बघ वर सिंगापूरचं ते आहे लायन. मला तो लायन दिसला होता फक्त. गावी जायला बरं पडेल इथून, पण एवढंच की लांब आहेत. स्टेशन वगैरे काय जवळ नाही. त्या साईडला तिकडे पाऊस पडतोय वाटतं. हे बघ आली ट्रॅफिक. वायझर वर करून जरा बरं वाटलं. आणि आता इथे ट्रॅफिक स्टार्ट झाले. बापरे, इथे तर खूपच ट्रॅफिक आहे. अरे त्या साईडनं झालं पाहिजे होतं. हां ते तर आहेच. फायनली ट्रॅफिकमधून निघालेलो आहे. बरं वाटलं, नाहीतर गरमीने हालत खराब झालेली. आता पुढे कुठेतरी एक वॉटर ब्रेक वगैरे घेतो. तो डोंगर मस्त वाटतोय ना. स्लो करू का? आता पुढे जो एक लेफ्ट साईड टर्न येईल ना, तो मुंबई पुणे एक्सप्रेसवेला कनेक्ट करतो. जिकडे बाईक अलाउड नाही आहेत. हे बाई इथे हे पण दिलेलं आहे, मार्किंग पण दिलं आहे. आपल्याला तर सरळ जायचं आहे जुने मुंबई पुणे हायवेने. ठीक आहे, ट्रॅफिक कमी झालं पण तरी थोडीफार ट्रॅफिक तर आहेच.
मेन म्हणजे स्पीड ब्रेकर्सचा कंटाळा येतो आहे. जा बाबा लवकर. सो फायनली मुंबई पुणे हायवेला आपण कनेक्ट झालेलो आहोत. आता इथून काय एवढी ट्रॅफिक तरी नसेल असा माझा अंदाज आहे. काय झालं म्हणजे स्वतःचा काढला काढ ना आपला एक असा बाईक राईड करताना. असं नाही तुला ते स्टिक एक्सटेंड करावी लागेल. हां ते पण आहेच. ट्रॅफिक शेडूंगचा टोल नाका आला त्याच्यामुळेच. पोचले, चांगली गोष्ट आहे. नाही ॲक्च्युली मी स्लो चालवतो आणि आपल्याला ट्रॅफिक मिळाली. हां त्यांच्या इथून जवळच आहे. त्याला एक्सपिरियन्स पण जास्त आहे माझ्यापेक्षा ना. मग माहिती आहे शेडूंग टोल नाका आहे. आपल्याला याच रस्त्याने जायचं लोणावळ्याला पण. तर आता आम्ही इथे गगनगिरी महाराजाच्या मठात आहोत.
ॲक्च्युली ते पोचायला लेट झालं, नाहीतर तिकडे वर गुफा आहे ना, तिकडे आम्हाला जायला मिळालं असतं, पण ती 5 वाजता बंद होते. आणि मंदिराच्या इथे आम्हाला रेकॉर्डिंग करायला अलाउड नाही आहे, म्हणजे कोणालाच नाही आहे, त्याच्यामुळे तिकडे काही रेकॉर्डिंग करता आली नाही. मग इथे थोडं पुढे आलो आणि मग रेकॉर्डिंग चालू केले. आता हा नजा व्ह्यू बघा, मस्तपैकी गार्डन वगैरे आहे, एकदम मस्त आहे. पाऊस तर काही नाही आहे इथे. बाजूलाच एक काय झरा वगैरे किंवा काय बोलतात, नदी समथिंग काहीतरी आहे. ॲक्च्युअलमध्ये त्याला काय बोलतात मला पण माहीत नाही. ते रीलमध्ये वगैरे दिसतं ना, ते मंदिराच्या साईडनं जाते, तेच ते आहे. बाकी परिसर मस्त आहे, पण आता खूप लेट आलो त्याच्यामुळे ठीक आहे, नेक्स्ट टाईम येऊ सगळ्यांना घेऊन. आणि हा आहे मंदिराच्या इथून हा व्ह्यू, असा व्ह्यू आहे, मस्त वाटते. ठीक आहे, थोडासा व्ह्यू पाहिजे आपल्याला. आपण बघायला सेकंड आलं. तर आता इथे थोडं फिरून वगैरे झालं, ते तिकडे थोडं त्या झऱ्याच्या इथे बसलेलो. आणि आता तिकडे जर दिसत असेल ना, तिकडे पाऊस पडतो आहे, आता ढगांच्या विजांचा आवाज पण येतो आहे. तर मग आता आम्ही निघू. हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गुड बाय.